श्रीमद्भागवत पंचम स्कंध त्रयोदशोध्याय संसारूप अरण्याचे वर्णन आणि रहुगणाची संशय निवृत्ती. जडभरत म्हणाला, ज्याप्रमाणे पेशाच्या मागे लागलेला व्यापाऱ्याचा तांडा व्यापारासाठी देशोदेशी जाताना एखाद्या दुर्गम अरण्यात पोचावा, त्याप्रमाणे मायेने संसारातून तरुण जाण्यास कठीण अशा प्रवृत्ती मार्गात ढकललेला हा जीवसमूह सुखरूप धनाच्या आशेने रज तम सत्व या गुणाने निर्माण केलेली कर्म स्वतःचे कर्तव्य समजून करीत संसारूप अरण्यात जाऊन पोचतो. तेथे त्याला जराही सुख मिळत नाही. हे राजा, त्या अरण्यात प्रपंचविषयक कुबुद्धी असणाऱ्या जीवसमूहाला हे इंद्रिय नावाचे 6 चोर बळीच लुबाडतात. म्हणजेच धर्मासाठी वापरायचे द्रव्य स्वतःच्या उपभोगासाठी वापरतात. लांडग्यांनी कळपातील मेंढराला आपल्याकडे ओढावे तसे स्त्री पुत्र आदी रूप कोल्हे परमार्थविषयक बेसावध असणाऱ्या जीवाला आपापल्याकडे ओढत असतात. पुष्कळ वेली गवत झुडूप यामुळे जाण्यास कठीण अशा गुहेत पोचल्यावर माणसाला डास मधमाशा यांनी हैराण करावे. त्याप्रमाणे कामना निरनिराळी कामे यांनी कठीण असलेल्या गृहस्थाश्रमात राहणाऱ्या माणसाला दुर्जन लोक सतावून सोडतात. काही वेळा अरण्यात गेलेल्या माणसाला असंभाव्य नगराची आकृती दिसावी आणि ती आपली खरी वाटावी, तसे हे देहरूप नगर जीवाला सत्य वाटू लागते. काही वेळा अरण्यात गेलेल्या माणसाला वेगाने धावणारे प्रकाशित पिशाच दिसावे आणि त्याने त्याच्या आकर्षणाने त्याच्या पाठोपाठ पळावे. तसा संसारातील हा जीव सोन्याच्या द्रव्याच्या आकर्षणामुळे त्याच्या मागे लागून ते मिळण्यासाठी खूप कटपट करतो. अरण्यात पोचलेला माणूस राहण्यासाठी जागा पाणी द्रव्य इत्यादी मिळवण्यासाठी इकडे तिकडे भटकतो. त्याचप्रमाणे संसारूप अरण्यात असलेला जीव राहण्यासाठी घर अन्नपाणी द्रव्य इत्यादी मिळवण्यासाठी खूप धावाधाव करतो आणि ते मिळाल्यावर त्याच्याविषयी आपलेपणा बाळगून ते गेले असता खूप दुःखी होतो. वावटळीमुळे उडालेली धूळ सगळीकडे भरल्यामुळे व डोळ्यातही गेल्यामुळे अरण्यात गेलेला जीव त्याला जशी दिशा दिसत नाहीत कळत नाहीत, त्याचप्रमाणे वावटळीप्रमाणे गरगर फिरणाऱ्या स्त्रियाच्या प्रेमविलासाधिकांनी ज्याची दृष्टी धुंद झालेली असते, असा जीव कर्माच्या साक्षी असणाऱ्या दिशारूप देवतांना जाणीत नाही आणि मनसोक्त कुकर्मे करीत राहतो. न दिसणाऱ्या घुंगरट्याच्या आवाजाने कानशीळ उठलेला अरण्यवासी घुबडाच्या घुतकाराने भयभीत होतो. भुकेने व्याकुळ झाला की बिब्यासारख्या निषिद्ध झाडाच्या आश्रयाला जातो आणि तहान लागल्यावर मृगजळाकडे धाव घेतो. त्याचप्रमाने संसार अरण्यातील जीव पाठीमागे निंदा करणाऱ्यांच्या शब्दांनी जसा व्यथित होतो, तसाच समोर अपशब्द बोलणाऱ्यांच्या वाग्बाणाने घायाळ होतो. भुकेने व्याकुळ झाला की धर्मभ्रष्ट लोकांचे अन्न सेवन करतो आणि विषय मृगजळासारखे आहेत हे माहीत असूनही त्याच्या मागे लागतो. पाणी नसणाऱ्या नदीत पडल्यामुळे माणसाचे हातपाय मोडतात आणि पाणीही मिळत नाही. त्याचप्रमाणे हा जीव इहपरलोकी दुःखदायक असणाऱ्या नास्तिक मताचा स्वीकार करून दुःखी होतो. नातलगाकडून अन्नवस्त्राधिकाची आशा करतो. अरण्यवासी कधी वनव्यात सापडून होरपळतो तर कधी पिशाच्यांना पाहून जीव घेतल्यासारखा दुःखी होतो. तसाच संसार अरण्यातील प्राणी वनव्यासारख्या दुःखदायक घरात राहून कधी शोकाग्नीने होरपळतो तर कधी राजाने प्राणाहून प्रिय धन कर इत्यादी रूपाने हिसकावून घेतल्यामुळे जीव गेल्यासारखा कष्टी होतो. अधिक बलवान असलेल्या कोणी कधी त्याचे धन हिसकावून घेतले तर हा दुःखी होऊन शोकाने आणि मोहाने निश्चित होऊन पडतो आणि कधी गंधर्व नगरीप्रमाणे असणाऱ्या मनासारख्या नातलगात जाऊन घटकाभर सर्व दुःख विसरून जाऊन आनंद मानू लागतो. काट्याकुटांनी पायाची चाळणी झालेल्या अरण्यवासी जेव्हा पर्वतावर चढू इच्छितो तेव्हा उदास होतो. त्याचप्रमाणे संकटाने वेढलेला जीव मोठमोठी कामे करू इच्छितो तेव्हा निराश होतो. कधी तो भुकेच्या आगीने संतप्त होऊन आपल्या नातलगावर चिडू लागतो.
कधी झोपरूपी अजगराचा घास बनून वनात फेकून दिलेल्या मुडद्याप्रमाणे पडून राहतो. यावेळी त्याला काहीच शुद्ध नसते. कधी विषारी जंतू चावावे तसे दुष्ट त्याला पिडू लागतात. तेव्हा त्याच्या विषारी वाघबाणाने विवेकशून्य होऊन एखाद्या अंधाऱ्या विहिरीत पडावे. त्याप्रमाणे घोर दुःखमय अंधकारात शुद्ध बुद्ध हरपून पडून राहतो. कधी परस्त्री परधनरूपी मधाच्या शोधात तो फिरतो. तेव्हा त्याचे मालकरूप मधमाशा याच्या नाकात दम आणतात आणि याचा सर्व अभिमान नष्ट होतो. अनेक संकटाचा सामना करून यदाकदाचित तो मध त्याला मिळाला तरीही दुसरे लोक जबरदस्तीने त्याच्याकडून तो हिसकावून घेतात व पुन्हा त्याच्याकडून इतरच तो हिसकावून घेत राहतात. कधी थंडी, ऊन, वारा आणि पाऊस यापासून आपले संरक्षण करण्यासाठी तो असमर्थ असतो. तर कधी आपापसात थोडी देवघेव करतो. तेव्हा पैशाच्या लोभाने दुसऱ्यांना फसवून त्यांच्याशी वैर मांडतो. कधी कधी या संसारवनात याचे धन नष्ट होते. तेव्हा त्याच्याजवळ अंथरूण पांघरून आसन, घर, वाहनसुद्धा उरत नाही. तेव्हा तो दुसऱ्याकडे याचना करतो आणि मागून दुसऱ्याकडून इच्छित वस्तू मिळाली नाही तर दुसऱ्यांच्या वस्तूवर डोळा ठेवल्यामुळे तो त्यांच्याकडून अपमानित होतो. अशा प्रकारे व्यावहारिक संबंधाच्यामुळे एकमेकाविषयी वैरभाव वाढवल्यामुळे तो जीवसमूह आपापसात विवाहादी संबंध घडवून आणतो आणि पुन्हा या मार्गात निरनिराळे कष्ट, धनक्षय इत्यादी संकटे भोगता भोगता मृतवत होऊन जातो. साथीदारापैकी जे मृत्युमुखी पडतात त्यांना तिथल्या तिथे सोडून नवीन उत्पन्न झालेल्या साथीदारांना घेऊन तो जीवसमूह पुढे जातच राहतो. वीरवरा, त्यापैकी कोणताही प्राणी आजपर्यंत परत आला नाही किंवा कोणीही या संकटमय मार्ग पार करून परमानंदमय योगाला शरण गेला नाही. ज्यांनी मोठमोठ्या दिग्गजांना जिंकले आहे ते धीरवीर पुरुषसुद्धा पृथ्वीवर हीच माझी आहे असा अभिमान धरून आपापसात वैर पत्करून संग्रामभूमीवर लढून मरण पत्करतात. पण वैरहीन परमहंसाला हे भगवान विष्णूचे अविनाशी पद मिळते ते हे जातच नाहीत. वेलींच्या कोवळ्या फांद्याप्रमाणे असलेल्या स्त्रियांच्या बाहूंचा आश्रय घेऊन त्यांच्या ठिकाणी जीव आसक्त होतो. वेलींच्या फांद्यावर बसून किलबिल करणाऱ्या पक्षाप्रमाणे स्त्रियांच्या कडेवर बसून बोबडे बोलणाऱ्या मुलांची त्याला ओढ लागते. काही वेळा सिंहाच्या कळपाप्रमाणे असणाऱ्या जन्म मरणरूपी कालचक्राला भिवून यापासून सुटका होण्यासाठी तो बगळे, कावळे, गिधाडे यासारख्या नास्तिक मनाचा स्वीकार करून त्याप्रमाणे वागू लागतो. जेव्हा त्यांच्याकडून काही फलप्राप्ती होत नाही तेव्हा तो हंसासारखा ब्राह्मण कुलात प्रवेश करू इच्छितो, परंतु त्याला त्याचे आचरण कठीण असल्यामुळे आवडत नाही. म्हणून वानरासारखा आचारशून्य लोकांशी मैत्री करून त्यांच्या जाती स्वभावानुसार दाम्पत्य सुखात मग्न होऊन विषयभोगाने इंद्रियांना तृप्त करीत राहतो आणि एकमेकांची तोंडे पाहण्यातच आपल्या आयुष्याचा कालावधी विसरून जातो. तेथे झाडाप्रमाणे तात्पुरते सुख देणाऱ्या घरात राहून पत्नी पुत्रांच्या प्रेमात गुरफटून विषय सुखे भोगता भोगता दिनवाना होऊन जातो. अशा रीतीने या संसार बंधनातून बाहेर पडायला असमर्थ असलेला तो स्वतःच्या या चुकीमुळे पर्वताच्या कड्यावरून खाली दरीत कोसळावे तसा रोगादी दुःखात सापडतो. दरीत कोसळणारा मनुष्य दरीत असलेल्या हत्तीच्या भीतीने हाताला लागलेल्या एखाद्या वेलीला लोंबकळत राहावा तसा हा जीव त्या वेलीसारख्या असणाऱ्या आपल्या पूर्वकर्माला पकडून तसाच राहतो. शत्रुदमना, एखाद्या वेळी या ना त्या रीतीने या आपत्तीतून त्याची सुटका होती झाली तरी तो पुन्हा आपल्या गोताळतच येतो. जो मनुष्य मायेच्या प्रेरणेने एक वेळ प्रवृत्ती मार्गात येऊन पोचतो तो संसार चक्रात फिरत राहिल्याने शेवटपर्यंत त्याला आपल्या परमपुरुषार्थाचा पत्ता लागत नाही. हे रहुगणा, तू सुद्धा याच मार्गात भटकत आहेस. म्हणून आता प्रजेला शिक्षा करणे सोडून सर्व प्राण्यांचा मित्र हो आणि विषयाबाबत अनासक्त होऊन भगवत सेवेने धारदार केलेल्या ज्ञानरूपी खड्गाने हा संसार मार्ग पार कर. राजा म्हणाला, अहो, सर्व योनीमध्ये हा मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. इतर लोकांमध्ये प्राप्त होणाऱ्या देवादी उत्कृष्ट जन्माचा सुद्धा काय लाभ. तेथे भगवान ऋषिकेशाच्या पवित्र यशाचे शुद्ध अंतकरण झालेल्या आपल्यासारख्या महात्म्यांचा अधिकाधिक सहवास लाभत नाही. आपल्या चरणकमळाच्या धुळीचे सेवन केल्याने
ज्यांचे सर्व पाप ताप नष्ट झाले आहेत, त्या महानुभवांना भगवंताची विशुद्ध भक्ती प्राप्त व्हावी, यात काही आश्चर्य नाही. आपल्याशी 2 घटकात सहवास झाल्याने माझे सर्व कुतर्कमूलक अज्ञान नष्ट झाले आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्यामध्ये जे वयोवृद्ध आहेत त्यांना नमस्कार असो. जे कुमार आहेत त्यांना नमस्कार असो. जे तरुण आहेत त्यांना नमस्कार असो. जी लहान मुले आहेत त्यांनाही नमस्कार असो. जे ब्रह्मज्ञानी ब्राह्मण अवधूत वेशाने पृथ्वीवर भ्रमण करतात त्यांच्यापासून आमच्यासारख्या ऐश्वर्याने उन्मत्त झालेल्या राजांचे कल्याण होवो. श्री शुक म्हणतात, उत्तरानंदा, अशा प्रकारे त्या श्रेष्ठ प्रभावशाली ब्रह्मर्षीपुत्राने आपला अपमान करणाऱ्या सिंधू नरेश रघुगणाला सुद्धा अत्यंत करुणेने आत्मतत्वाचा उपदेश केला. तेव्हा रघुगणाने दीन होऊन त्यांच्या चरणांना वंदन केले. नंतर पूर्ण भरलेल्या समुद्राप्रमाणे ज्याच्या अंतःकरणातील इंद्रियांच्या लाटा शांत झाल्या आहेत, असा भरत तसा स्थितीत पृथ्वीवर भ्रमण करू लागला. सौवीरपती रघुगणाला त्याच्याशी झालेल्या सत्संगामुळे परमतत्वाचे ज्ञान होऊन त्याने अविद्येमुळे अंतःकरणात दृढ असलेला देह हाच आत्मा या बुद्धीचा त्याग केला. राजा, जे लोक भगवंताच्या आश्रयाला असणाऱ्या अनन्य भक्तांना शरण जातात त्यांचा असाच प्रभाव असतो. राजा परीक्षित म्हणाला, महाभागवत मुनिश्रेष्ठ, आपण मोठे विद्वान आहात. आपण रूपकाद्वारे अप्रत्यक्षपणे जीवाच्या ज्या संसाररूपी मार्गाचे वर्णन केले आहे त्या विषयाची कल्पना विवेकी पुरुषाच्या बुद्धीने केली आहे. अल्पबुद्धीच्या मनुष्यांना याची सहजतेने कल्पना येऊ शकत नाही. म्हणून या रूपकात्मक दुर्बोध विषय साध्या शब्दात स्पष्टीकरण करून सांगावा. इति श्री अध्याय 13 समाप्त. इति श्री महाभागवते महापुराणे परमहंससंहिताया 5 स्कंदे 13 अध्यायः. हरि ओम तत्सत्.